हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 9:30 वाजले आणि आज देवी निघणार आहे. तर देवीच्या दर्शनाला गर्दी तुम्ही बघा, खूप गर्दी आहे. आज देवीची ओटी भरायची, देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तर अजून तुम्हाला जास्त गर्दी दिसणार आहे. तर आता चला देवीचं दर्शन माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीने पण घ्या. खूप जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारी देवी आहे. तर तुम्ही पण देवी आईचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा. मी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी एका घराच्या टेरेसवर आली आणि तिथून व्हिडिओ काढलेला आहे. तर म्हणलं माझ्या यूट्यूब फॅमिलीला देवी आईचं दर्शन होईल. तर सर्वांनी दर्शन नक्की घ्या देवी आईचं. आई पण आहे, आईला मी वरतीच घेऊन आली आहे. दोन फेऱ्या होतील. आम्ही कल्पना देऊ, ही पहिली फेरी, दुसरी फेरी आणि दुसऱ्या फेरीला मात्र फोडा. आणि तुम्ही जगदंबा देवीच्या मागे उगाचच फिरू नका, थोडा त्रास होतो जीवनाचा. आणि म्हणून माझ्या आपणास नम्र विनंती आहे, ही सूचना मातेचे स्वयंसेवक सेवा केलेली आहे, त्यांना निश्चित त्याचं फळ मिळतं. ती प्रत्येकाला प्रचिती आलेली आहे. आणि म्हणून लाखोचा जनसमुदाय कुणाच्याही निमंत्रणाशिवाय या ठिकाणी येतो. तो ही गुण्यागोविंदाने या उत्सवात सहभागी होतो. ते या या उत्सवाचं प्रमुख वैशिष्ट्य. ईश्वराची लेकरं, या मातेची लेकरं, या भावनेने सर्वजण या उत्सवात सहभागी होतात. राक्षसिक होऊन निर्माण होईल त्याचा विजयोत्सव आपण साजरा करायचा आहे. या ठिकाणी शासकीय अधिकारी, पदाधिकारी, महाराष्ट्रातूनच नव्हे तर नदीच्या दादरा नगर आलेली 16 गुजरात अनेक ठिकाणचे भाविक भक्त उपस्थित आहेत. या सर्व भाविक भक्तांचं हे संस्कार बालपणावर आत्तापासून रुजले तर निश्चितच हे बालपण पुढे असं तयार होईल आणि ते सुद्धा देवाला आणि धर्माला मानणार. बालपणापासून आपली सांस्कृतिक वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नसतो आणि त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीला हानी होतात. संस्कार आपण या उत्सवाच्या माध्यमातून आपण पाळलेल्या सूचनांबद्दल तुमचे सुद्धा संस्थानाच्या वतीने मी आभार मानतो. तारुण्य म्हणजे तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता, हा उत्साह आपल्या शक्तीचं आपण तो उत्साह त्या ठिकाणी रणांगणात दाखवायचा आहे, म्हणजे शक्तीच्या फळात दाखवायचा आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आतमध्ये चला दर्शनाला. आता या आता दर्शन घ्या, नीट घ्या ना. भाविक भक्तगणांनी पोलीस प्रशासन पाडा या
ठिकाणी अक्षय तृतीयेचा भव्य कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांना निमंत्रण आहे. बेरिस्ता ग्रामपंचायत सेलिमकरपाडा या ठिकाणी अक्षय तृतीयेचा या प्राचार्य फुले सर आपणही आलात. आपलंही मनपूर्वक स्वागत. आमचे जे मातेचे भक्त आहेत त्या ज्या सूचना देतील त्याचं सुद्धा पालन करा. माता भगिनीचं आमच्या बांधवांना सुद्धा विनंती आहे. खरेदीला चालले आता, खरेदी वगैरे करायला. हां, आणि मग घरी जातील. भगिनींना प्राधान्य द्या. त्यांनी आपल्या संस्थांचा मान ठेवत थांबलेल्या होत्या. माता भगिनींना थोड्यात आम्ही भौतिक पुस्तक आणायला गेले. आमची आता देवीची ओटी भरायला लागेल, तर मी एक चक्कर घरी जाऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर देवीची ओटी भरील. तर पिवळ्या साडीवाल्या ताई यांना त्या नवीन सबस्क्रायबर ताई आहेत, तर त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं. बोड्याच्या दिवशी मला कुंड्या घ्यायच्या होत्या, पण मला काही वेळच नाही मिळाला कुंड्या घ्यायला. तर आता घरी जाता जाता कुंड्या घेऊन जाते. आणि अजून माझा स्वयंपाक पण झालेला नाही आहे, कारण म्हटलं सकाळी उठल्यानंतर कसं रात्रीचं जागरण वगैरे असते ना, तर थोडंसं उठायला उशीर होतो आणि लवकर उठलं तरी आपल्याला भरपूर कामं असतात. घरातली देवपूजा वगैरे केली, तयारी केली आणि देवीआईच्या दर्शनाला गेलो, कारण देवीआई निघणार होती. आता घरी जाता जाता दारातच कुंड्यांचं हे दुकान होतं वरच्या रस्त्यालाच, तर कुंड्या वगैरे घेतल्या. घरी जाणार, आता स्वयंपाक वगैरे करणार आणि त्याच्यानंतर येऊन देवीआईची ओटी भरणार. देवीआईची ओटी म्हटलं सभामंडपातच भरूया, नाहीतर आहे ना मग असे दारांमध्ये देवीआई उभी राहत प्रत्येकाचे जाते ना, तर तिथं पण भरता येते. तिथून पुढे मी काही देवीची ओटी वगैरे भरण्याचा व्हिडिओ काढला नाही. आणि हा त्याच्यानंतर 2-3 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर साडीवाली तुम्हाला दिसते ती माझी मावस बहीण आहे, आईच्या सख्या चुलत बहिणीची मुलगी, तिला नाशिकला दिलेला आहे. आणि ड्रेसवाली राणी बसली आहे, ती आईच्या सख्यात चुलत भावाची मुलगी आहे. आणि इकडे ही माझी मावशी आहे, आईची सख्खी चुलत बहीण. तर ही मावशी इथेच राहते, जिथं मी राहते ना तिथेच राहते. तर ती पाहुण्यांना घेऊन आली आहे माझ्याकडे. तुला भारी बेणी लावली का? समोर आहे ए दीदी चल. हा मग हवा येते. तर ना मग मला आहे ना आता विटाचं करायचं आहे, त्याच्यावरती ती चूल ठेवायची. ते कडपा आहे ना तो फुटून गेला, फक्त चहा उकळला नाही. हां चांगलं आहे. किटली पण वापरते. चालायचंच, आवड असल्यावर सवड काढायची. काय ग मावशी, मावशीला तर आवड आहे. मावशीच्या घरात काही कमी संसार आहे का? तू ठेवून दिलं का? हा आत्ता ठेवला असेल मावशी ना. काय ग दीदी, वरती कोणीच नाही बाळा. लाईक शेअर सबस्क्राईब कोणाला करा? मावशीला. हां मावशीच्या चॅनलला ना. कोणाच्या चॅनलला सबस्क्राईब करा? लाईक. अरे वा वा वा, छान छान. काय देऊ का? काय देऊ का? फ्रुटी देऊ का? आजीला फ्रुटी नको आता, आजीने पिली आत्ताच. हा फ्रुटी. हा ओके बोल. ओके लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अरे तुझं नाव सांग दीदी, नाव सांग बाळा, नाव सांग. काय काय नाव? श्रीजा सचिन पाटील ना. हा पाणी पाणी. मावशी ना ते धुतलं ना. नको नको भांडे नाही इथं बाळा, मावशीच्या घरी. पाणी पाणी नाही खेळायचं, पाणी नाही खेळायचं. सर्दी होते ना, सर्दी होते ना. ताप पण येतो. बरोबर ताप पण येतो. आई आई गो.